नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही घटना मुंबईतील बोरिवली परिसरातील आहे. तर स्टार्ट करूया आपण आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीपासून. मी त्यांचं पत्र वाचणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार, माझं नाव आशालता पवार आहे. मी आपल्या भंकस पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलची एक सदस्य आहे. मला आपल्यासोबत एक सत्य घटना शेअर करायची आहे. ही घटना काही वर्षापूर्वी माझ्या मुलासोबत विशालसोबत घडली होती. माझी आपणास एक नम्र विनंती आहे की आपण ही घटना आपल्या पॉडकास्टमध्ये प्रसारित करावी. माझं वय आता बरंच झालं आहे, त्यातच मला चालण्याचा आणि प्रवास करायचाही त्रास होतो. त्यामुळे आपल्या पॉडकास्टच्या ठिकाणी येणं प्रत्यक्ष माझ्यासाठी शक्य नाही आहे. मात्र माझी ही कथा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवावी एवढीच नम्र अपेक्षा आहे. होळीची ती रात्र. मी आता जी कथा सांगणार आहे ती 2018 सालची घटना आहे. अनेक वर्ष उलटून गेली असली तरी आजही त्या घटनेची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. काल पुढे सरकला, आयुष्य बदललं, अनेक गोष्टी मागे पडल्या. पण त्या एका रात्रीने काही लोकांच्या मनावर उमटवलेले ठसे. म्हणूनच ही घटना आजही तितकीच महत्त्वाची आणि विसरण्यास कठीण आहे. ही घटना मुंबईतील बोरिवली परिसरातील आहे. मात्र त्या ठिकाणाचं नेमकं नाव आजही गुपित ठेवण्यात आलं आहे. कारण त्या जागेचा उल्लेख झाला की काही जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात. भूषण आणि विशाल लहानपणापासूनचे जिवलग मित्र. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते 12वीपर्यंत दोघेही एका बाकावर बसले होते. एकत्र खेळणं, भांडणं, अभ्यास करणं, खोड्या काढणं, सगळं मात्र एकत्र. त्यांची मैत्री आदर्श मानली जाईल. पण 12वीनंतर आयुष्याने दोघांसाठी वेगवेगळे रस्ते निवडले. भूषण एका कॉलेजमध्ये गेला आणि विशाल दुसऱ्या. शिक्षण, करिअर, नवीन मित्र आणि वाढत्या जबाबदारीमुळे दोघांचाही संपर्क हळूहळू कमी होत गेला. काही वर्षात तो जवळपास पूर्णपणे तुटला. साधारण 8 वर्षानंतर 2018 सालची ती संध्याकाळ. बाजारात प्रचंड गर्दी होती. भाजीवाल्यांचा आवाज, वाहनांचे हॉर्न आणि लोकांची लगबग यामुळे संपूर्ण परिसर हा गजबजून गेला होता. अचानक कोणीतरी विशालच्या खांद्यावर हात ठेवला. विशाल. विशालने मागे वळून पाहिलं तर क्षणभर तो जागच्या जागी थबकला. भूषण. 8 वर्षानंतर दोघेही समोरासमोर उभे होते. काही क्षण ते एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग दोघेही हसले. क्षणात त्यांनी एकमेकांना मिठी मारली. अरे तू कुठे होतास रे इतकी वर्ष? विशालने विचारलं. भूषण हसत म्हणाला, मीही तुला तेच प्रश्न विचारणार होतो. विशाल म्हणाला, मी तुला शोधण्याचा प्रयत्नही केला होता. तुझ्या जुन्या घरी सुद्धा गेलो होतो, पण तिथे कळालं की तुम्ही घर बदललंय. हो, भूषण म्हणाला. अचानक घर बदलावं लागलं होतं आणि कोणालाच मग नंतर नवीन पत्ता दिला नव्हता. दोघेही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन बसले. गप्पा सुरू झाल्या. जुन्या आठवणींना उजाला मिळाला. वेळ कसा निघून गेला हे दोघांनाच कळलं नाही. निघता निघता भूषण म्हणाला, अरे परवा होळी आहे, संध्याकाळी आमच्या घरी ये. आई बाबाही तुला पाहून खूप खुश होतील. नक्की येईन, विशालने उत्तर दिलं. 6:30 नंतर ये, आपण होळीही साजरी करू. होळीचा तो दिवस उजाडला. सकाळपासून विशाल खूपच जास्त उत्साही होता. मी त्यासाठी नवीन शर्ट इस्त्री करून ठेवला होता. मी त्याला विचारलं, आज आपल्या जुन्या मित्राला भेटायला जातोयस ना? हो आई, तब्बल 8 वर्षानंतर. मग मज्जा कर. संध्याकाळी 6:30 वाजता विशाल भूषणच्या दिलेल्या पत्त्यावर पोचला. पण तिथे पोचताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. आसपासचं वातावरण अनैसर्गिकरित्या शांत होतं. होळीच्या दिवशी अजूनही तिथे ना रंग दिसत होते, नाही गोंगाट ऐकू येत होता. जणू त्या परिसरात सण साजराच केला नव्हता. तेवढ्यातच एक मध्यमवयी माणूस अचानक त्याच्या समोर आला. त्याचा चेहरा रागाने विकृत झाला होता. कोण पाहिजे? विशाल म्हणाला, माझा मित्र भूषण इथे राहतो. हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय म्हणालास? भूषण. क्षणात तो संतापला, इथून निघून जा. विशाल दचकला. काय झालं? मी सांगतोय ना, लगेच निघ. अचानक तो माणूस विशालच्या अंगावर धावून आला. विशाल घाबरून मागे सरकला. तेवढ्यातच मागून एक आवाज आला, थांबा. विशालने मागे पाहिलं तर भूषण होता. हा माझा मित्र आहे. त्या माणसांनी काही क्षण भूषणकडे पाहिले
आणि आश्चर्यकारकरित्या शांत झाला. एकही शब्द न बोलता तो अंधारात निघून गेला. त्या क्षणी विशालच्या मनात शंकेची एक ठिणगी पडली. घरात प्रवेश करताच भूषणची आई आणि त्याचा भाऊ आनंदाने त्याचं स्वागत करू लागले. भूषणचे वडील हसत म्हणाले, तू येशील याची आम्हाला खात्री होती. पण त्या खोलीत एक एक अनोळखी व्यक्ती बसली होती. एक विचित्र माणूस. लाल भडक डोळे, दाट भुवया, मध्यम वयाचा आणि गव्हाळ वर्णाचा, आणि विशालकडे रोखलेली एक टक नजर. त्या नजरेत काहीतरी अस्वस्थ करणारं होतं. भूषणचे वडील म्हणाले, हे आमच्या गावचे काका. त्या माणसाने फक्त मान हलवली, पण त्याची नजर क्षणभरही विशालवरून हटत नव्हती. काही वेळाने भूषण आतून एक मोठा ताट घेऊन आला. ते पाहून विशालच्या अंगावर काटा आला. ताटात एक प्रचंड लांब मासा, डोंगरासारखा भात होता आणि तांब्याभर काळवण. एवढं अन्न आरामात 5-6 जण तर आरामात खातील. पण भूषण एकटाच बसला आणि जेवायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण काही मिनिटातच विशालला काहीतरी भयंकर जाणवू लागलं. भूषण माशाचे मोठे तुकडे फाडत होता आणि त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याचा श्वास जड झाला होता आणि घशातून गुरगुरल्यासारखा विचित्र आवाज येत होता. त्याचे डोळे लाल होत चालले होते, जणू काही त्याच्या अंगात काही वेगळंच जागा होत चाललंय. भूषण, विशाल कुजबुजला, पण भूषणनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तेवढ्यातच तो तथाकथित काका उठला. त्याने डोळे मिटले आणि एखाद्या अनोळखी भाषेत मंत्रोच्चार सुरू केला. हवा अचानक जड झाल्यासारखी वाटू लागली. खोलीत तापमान कमी झाल्यासारखं जाणवत होतं. विशालच्या कानात अचानक एक विचित्र गुंजन सुरू झाली. त्याचं शरीर जड होत गेलं. तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण उठू शकत नव्हता. जणू काही त्याला कोणी खुर्शीशी असं खिळे टोकून ठेवले. मंत्रोच्चाराचा आवाज वाढत गेला. भूषण जो विचित्र आवाज काढत होता तो अधिक भयानक होत गेला. आणि अचानक विशालच्या नजरेला भूषणचे डोळे भिडले. ते डोळे त्याच्या मित्राचे नव्हते. त्या क्षणी विशाल प्रचंड घाबरला. त्याने मनोमन श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री दत्त आणि श्री ज्योतिबांचे नामस्मरण सुरू केले. त्या भीतीने त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होतं. पण तो सतत नामस्मरण करत राहिला आणि तेवढ्यातच जणू काही तुटलं. क्षणातच त्याला शुद्ध आली. त्याच्यावरचं संमोहन सुटलं. जे हिप्नोटिझम त्याच्यावर केलं होतं ना, ते अचानक गायब झालं. आता त्याच्यासमोर काय घडत होतं ह्याची त्याला संपूर्ण जाणीव होती. तो कोणत्या संकटात अडकला आहे हे त्याला समजलं होतं आणि त्याने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. एका क्षणी जणू संमोहन पूर्णपणे संपलं. विशाल झटकन उभा राहिला. त्याने खुर्ची मागे कोसळली आणि थेट दरवाजाकडे धावला. विशाल, थांब, कोणीतरी ओरडलं, पण तो मागे वळून त्यांनी पाहिलं नाही. तो जिने उतरला, रस्त्यावर आला आणि जीवांच्या आकंताने तो धावत सुटला. मागून त्याला पावलांचे स्पष्ट आवाज येत होते, वेगाने जवळ येणारे. आणि मग त्याच्या कानावर भूषणच्या वडिलांचा आवाज पडला. थांब विशाल, मला तुझी गरज आहे. माझ्या मुलासाठी तुझी गरज आहे. फक्त तूच आहे जो त्याला वाचवू शकतोस. पण विशाल थांबला नाही. त्या रात्री मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. घरी पोचल्यावर त्याची ही अवस्था पाहून मी आणि माझे मिस्टर घाबरले. थोडा सावरल्यानंतर त्यांनी हे घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. काही दिवसांनी आम्ही मोठ्या ज्योतिषाकडे सल्ला घेतला. हे सगळं ऐकून तो गंभीर झाला आणि त्याने आपल्या विद्येने काहीतरी शोधून काढले. मग तो म्हणाला, तुमचा मुलगा अत्यंत धोकादायक तांत्रिक विद्येमध्ये अडकणार होता. ज्याला तो आपल्या मित्राच्या घरी त्यांच्या गावचे काका समजला, तो प्रत्यक्ष एक मांत्रिक होता. त्या कुटुंबावर काहीतरी गंभीर बाधा होती आणि त्या बाधेतून मुक्त होण्यासाठी एका जवळच्या व्यक्तीचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू होता. हे ऐकताच विशालच्या अंगावर काटा उभा राहिला. ज्योतिष शेवटी म्हणाले, देवाच्या कृपेने तू तिथून सुटलास. त्या घटनेनंतर विशालने कधीच भूषणचे संपर्क साधला नाही आणि आज अनेक वर्ष झाली आहेत. पण 2018 सालची ती होळीची रात्र त्याच्या स्मरणात कधीच पुसली गेली नाही. लाल डोळ्यांचा तो माणूस, घुरघुरणारा भूषण आणि अंधारातून ऐकू येणारा तो आवाज, हे सगळं आजही त्याच्या स्वप्नात येतं.
आणि म्हणूनच ही घटना आजही तितकीच महत्त्वाची आणि न विसरता येणारी आहे. कारण काही अनुभव फक्त घडत नाही, ते आयुष्यभर माणसाचा पाठलाग करत राहतात. मंडळी, हीच गोष्ट होती जी आपल्याला आशालताताईंनी पाठवली होती. बापरे! म्हणजे विचार कर की आपल्या मित्राला, लहानपणीच्या मित्राला आपल्याच घरी बोलवते आणि अशा गोष्टी करताय. आणि काही लोक करतात अशा गोष्टी कारण त्यांना असं आहे की त्यांना त्यांच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं काहीही करा तसं. पण विचार कर, त्यांनी पाठवली आहे. आणि आपण तर आता बोलू शकतो, पण जे अनुभव ज्यांच्याबरोबर होतात, ज्या बोलतात ना, काय बोलतात त्याला, ज्याचं जळतं त्यालाच कळतात, ते तसं काहीतरी आहे. पण बापरे, खूप जास्त भयानक होता. तर बाई मला सांग, तर त्या दिवशी विशाल तिकडून निघालाच नसता तर काय झालं असतं? माहिती नाही, मला वाटतं कदाचित विशालला जीव गमवावा लागला असता त्याचा, जसं ते लोक बोलले की बळी देणार. माहिती नाही, पण अशा लोकांशी मला वाटतं लांब राहिलेलंच बरं, जे अशा असतात ना की थोडं वाटतात आणि जे आपल्याला बोलवतात. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ते लोक काही जादू टोना करून घेऊन जातात, काहीतरी आपल्याला भूल पाडतात. बहुतेक आपण बोलतो ना की भूल पाडतात आणि मग आपल्याला घेऊन जातात. आणि खूपदा लोकांना असंच किडनॅप करून घेऊन जाऊन त्यांचे अवयव काढतात लोक. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडतात आणि त्यापासून आपल्याला सेफ राहिलं पाहिजे. स्पेशली मुलींना, नाही मुलींना नको, आपल्याला सेफ राहिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि मला ती गोष्ट इथे एक बेस्ट वाटते, जी आपली आई सांगायची ना आपल्याला लहानपणी, की कोणीही चॉकलेट दिलं तर खाऊ नको. कुठेही बाहेर जायचं असेल, कुठेही म्हणजे कोणीही बोलवतं त्यासोबत जाऊ नको. तर इथे त्याच गोष्टी आहेत की कुठेही आपण सहजासहजी लोकांवर विश्वास ठेवतो ना, तसं ठेवू नये. कारण इंटरनेटच्या काळात आपण जो पहिला पॉडकास्ट घेतला होता, त्यात आपण कसं बघितलं होतं की ती मुलगी नॉर्मली नवीन मुलांबरोबर डेटला जात असते आणि मग शेवटी तिच्यावर पोलीस कंप्लेंट होते. ज्याने तो एपिसोड बघितला नसेल, ह्यानंतर नक्कीच तो एपिसोड बघा, हा एपिसोड झाल्यावर. तर तशा गोष्टी होतात. ऑनलाईनच्या जमान्यात आपल्याला माहिती नाही की कोणता व्यक्ती एक नवीन आयडेंटिटी घेऊन येईल आपल्यासमोर आणि आपल्यावर काय करेल. मला एक क्लिप आठवते शुभम, माहिती नाही, पण एक सारा अली खान आहे ना, ॲक्ट्रेस, ती एअरपोर्टवरून येत होती आणि कोणीतरी, तुला आठवते? हां, ती खूप फेमस झाली, जी केस काहीतरी हां, खेचले. एक बाई येते असा फोटो काढण्यासाठी किंवा हात मिळवण्यासाठी, आणि ती हात वगैरे काही फोटो वगैरे नाही काढत, तर तिचे केस असे कापून, बोलतात ना, असे उपटून केस घेऊन जाते. केस त्याने घेऊन जाते. आणि ते खूप लोक असं बोलतात ती ब्लॅक मॅजिक वगैरेच करत असतील, कारण ब्लॅक मॅजिक ही केसांनी होतो, बऱ्याच गोष्टींनी होती. येऊन स्पेसिफिकली तिची केस काढून घेऊन जाते. विचार करा, ते स्पष्टपणे तुम्ही बघू शकता, काहीतरी मिस्टिरियस आहे तिथे. तर अशी लोक असतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.